संपूर्ण महाराष्ट्रभर बांधकाम कामगार व घरेलू कामगार यांना शासनातर्फे भांडी व पेटी यांचं वाटप करण्यात येतं। उमराणे येथे प्रशांत देवरे यांच्या प्रयत्नाने येथे भांडी वाटप करण्यात आलं। 4 दिवसापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून 430 लोकांना आमदार आहेर यांच्या हस्ते तसेच उपस्थितांच्या समक्ष भांडे वाटप करण्यात आलं। या डॉक्टर आहेर बोलताना म्हणाले की असा वाटपाचा कार्यक्रम देवळा व चांदवड या ठिकाणी पुढील आठवड्यात सुरू करणार आहोत आणि यासाठी आपल्याकडे कोणी पैशाची मागणी करत असेल तर तशी तक्रार करा। शक्यतो यामध्ये कोणालाही पैसे देऊ नका। या कार्डचा लाभ बांधकाम मजुराला कसा होईल हे सर्व यावेळी सांगितले। हा लाभ प्रत्येक बांधकाम कामगाराला मिळणार आहे असंही ते बोलताना म्हणाले। या कार्यक्रमाच्या वेळी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचा सत्कार तसेच परिसरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी उमराणा ग्रामपंचायतचे सरपंच कमलताई देवरे, प्रशांतदादा देवरे, बबिताताई देवरे, दिलीप नाना देवरे, नाना भाऊसाहेब देवरे आदींसह बहुसंख्य बांधकाम कामगार हजर होते। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी आदिनाथ ठाकूर, दैवड। इथल्या इथं होणं यासाठी चंदूदादांनी मागे आग्रह धरलेला होता। आपण उमराण्यामध्ये जसं सेंटर चालू केलेलं आहे तसंच आपण देवळ्यालाही सुरू करतोय। आज चांदवडचंही सेंटर सुरू होतंय। चांदवड तालुक्यामध्येही इतरत्र आपण 2 ठिकाणी अजून चालू करतो आणि त्याच्यामुळे आपल्या कामगारांना मोठ्या प्रमाणामध्ये ह्या योजनेचा लाभ द्यावा हेच याच्यामधलं उद्दिष्ट आहे। पुढच्या येत्या विधानसभेच्या बद्दल काय भूमिका आहे? येत्या विधानसभेला जे 5 वर्ष 10 वर्ष महायुतीच्या सरकारच्या मार्फत मला काम करण्याची संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं महायुतीच्या सरकारने आपल्या कामगारांच्या आयुष्यामध्ये त्यांचे घरोपयोगी वस्तू असतील, त्यांना जिथं कामकाज ते करतायत तिथं कामकाज करत असताना त्यांना कुठलीही इजा होऊ नये, अपघात होऊ नये आणि चुकून बाकून अपघात झाला किंवा इजा झाली तर त्याच्यावर उपचार असतील किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन त्याला इन्शुरन्स असेल, त्याच्याही पलीकडे जाऊन त्याला पेन्शन असेल, याच्यासाठी एक ना अनेक योजना आणलेल्या आहेत। मधल्या काळी आपल्याला माहिती आहे मध्यान्ह भोजन योजना ही मोठ्या प्रमाणामध्ये राबवली गेली, पण त्याचबरोबर आता आपले बांधकाम कामगार असतील त्यांना कामगाराचं साहित्य जे बांधकामाचं किट असेल ज्याच्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी साहित्य असतील किंवा त्यांच्या बांधकाम उपयोगी साहित्य असेल आणि त्याचबरोबर त्यांचा परिवार याला घर उपयोगी वस्तू याच्यासाठी मधल्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाने हे बांधकाम साहित्य व घरोली उपयोगी वस्तूंचं ही योजना आणली। ही योजना प्रभावीपणे राबवत असताना सुरुवातीला नाशिकमध्ये आपल्याला नोंदणी करावी लागायची आणि मग नाशिकमध्ये नोंदणी करायची किंवा आपल्या सेतू कार्यालयामध्ये ऑनलाईन नोंदणी करायची। मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी यायला लागल्या की काही लोक त्याला गालबोट लावतात, पैसे घेऊन किंवा चुकीचे दाखले देतात किंवा काही गोष्टींमध्ये पैशाची मागणी होते आणि त्याच्यामुळे आम्ही कामगार मंत्रालयाला विनंती केली की याचं सेंटर आपल्या तालुक्यात राहावं, कारण नोंदणी करायची नाशिकला, मग कुठेतरी आपल्याला ह्या वस्तू घ्यायला इतरत्र तालुक्यांमध्ये जावं लागायचं आणि त्याच्यामुळे